हरी जय जय हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम टाळी वाजली पाहिजे टाळी टाळी जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे 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 राम हरे राम हरे राम हरे 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 कृष्णा कृष्ण हरे कृष्णा कृष्ण हरे कृष्णा कृष्ण हरे 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 कृष्णा कृष्ण हरे कृष्णा कृष्ण हरे कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम ताली 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा हरे कृष्ण कृष्ण हरे हरे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। आनंद कंद यशोदानंद भगवान कृष्ण परमात्मा एक वचनी एक पत्नी एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम सृष्टीच्या प्रलयाचेच नव्हे तर सर्व गोष्टीची जबाबदारी ज्या परमेश्वराकडे आहे ते भगवान श्री भोलेनाथ सकल देवतांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम। ज्या महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी आहे अर्थात साक्षात्कार भूमी, ज्या महात्म्यांना ज्यांना या ठिकाणी साक्षात्कार झाला असे तपोनिधी प्रातस्मरणीय संत श्री गाडगे बाबा, परमादरणीय हरिभक्तिपरायण सखाराम महाराज, आदरणीय हरिभक्तिपरायण तुकाराम महाराज आदी करून सकल संतांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम।
उपस्थित कथेच्या मंडपामध्ये उपस्थित असणारे कीर्तनकार, कथाकार, गायक, वादक यांनाही साष्टांग दंडवत. बहुसंख्येने उपस्थित श्रोते मायबाप आपल्या सर्वांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम करतो आणि आजच्या कथेला सुरुवात करतो. नियोजित वेळापेक्षा जवळपास आज आपल्याला पाऊण तास उशीर झालेला आहे. झालेल्या विलंबाबद्दल क्षमस्व, झालेल्या विलंबाबद्दल दिलगिरी. तुम्ही म्हणाल मग काय झालं होतं? रात्रीची सेवा अचानक ठरली होती आणि खूप दूरचा प्रवास करून आम्ही सकाळी 6 वाजता पोहोचलो आणि मग ते थोडा उठायला उशीर झाला म्हणून थोडासा उशीर झाला. मोठे मोठे डोळे करू नका. भगवान शिवजींच्या काही कथा, भगवान कृष्ण परमात्म्याची काही कथा, शिवमहापुराण आणि श्रीमद भागवत महापुराण दोन्हीची सांगड आपल्याला घालून हा कथेचा प्रवास पुढे करायचा आहे. जीवनाची व्यथा दूर करण्यासाठीची कथा म्हणजे भागवत कथा आहे. जीवनाची व्यथा दूर करण्यासाठीची कथा म्हणजे शिवकथा आहे. अनेक दुःखाची वजाबाकी आणि सुखाची बेरीज करणारी कथा म्हणजे रामकथा, भागवत कथा आणि शिवकथा आहे. भगवान परमात्म्याची कथा श्रवण केल्यानंतर काय होतंय? अरे श्रवण कर मिट जाती है, जिसी श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. ऐसी कृष्ण कथा, ऐसी कृष्ण कथा, ऐसी कृष्ण कथा, ऐसी कृष्ण कथा. क्या बात है! ऐसी कृष्ण कथा, ऐसी कृष्ण कथा, ऐसी कृष्ण कथा, ऐसी कृष्ण कथा. जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा. तेरा परिवार बन जाए, मेरा परिवार बन जाए, जय जय कृष्ण कथा, 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 जय जय कृष्ण कथा. जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. जो कथा सुनने से एक जन्म की नहीं बल्कि बहुत सारे जन्मों की व्यथा नष्ट हो जाती है. इसी कथा जिसका नाम है भागवत कथा, जिसका नाम है शिव कथा. भागवत से क्या होता है? भागवत से सब व्यथा नष्ट हो जाती है. आप बोलेंगे कैसा होता है? जब आप अपने घर बैठते हो 2-2, 3-3 घंटे ऐसे नहीं बैठते. बैठने के लिए बहुत बड़ा गद्दा चाहिए, बरोबर है ना? असा टेकायला लोड पाहिजे, बसायला गादी पाहिजे. पण इथे टेकायला लोड आहे कोणाला? गादी आहे बसायला. म्हणजे मला असं वाटतं की ज्या म्हाताऱ्या आजीबाई घरी गुडघे दुखायले म्हणते ती इथे 3 तास बसते. मग नेमकं घरी नाटकं करते का इथं दुखत नाही हे काही मला कळत नाही. बरं का, आता सुनबाईने जर म्हणायला लागले आजीबाई गुडघे दुखायला लागले तर आजी म्हणा कथे तर 3-3 तास बसत. ऐका बाय बाबा, गुडघ्याची असेल, कमरेची असेल, कुठलीही व्यथा, कुठलंही दुःख काही काळापुरतं तरी या कथेतून नष्ट होतो मायबाप. जीवनाची व्यथा नष्ट करायची असेल तर त्यासाठी ही भागवत कथा श्रवण करा, त्यासाठी ही शिवकथा श्रवण करा. व्यथा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, ती व्यथा घालवण्यासाठी आपण कथा श्रवण केली पाहिजे. भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार, त्या अगोदरच्या अवताराची काही चर्चा आपल्याला करायची आहे. त्याच्या अगोदर थोडंसं भागवत महात्म्य आपल्या पुढे ठेवणार आहे.
भगवान कृष्ण कन्हैयाचं अनभय तर संपूर्ण अवताराचं भगवान परमात्म्याच्या 24 अवताराचं वर्णन करणारा ग्रंथ म्हणजे भागवत आहे। या भागवतामध्ये रामकथा येते, या भागवतामध्ये शिवकथा येते, भागवतामध्ये कृष्ण कथा येते, भागवतामध्ये नरसिंह अवतार येतो, भागवतामध्ये मत्स्य अवतार कथा येते। म्हणजे जेवढे जेवढे कपिल महामुनीचा अवतार म्हणजे सगळे अवताराची कथा भागवतात पाहायला सापडते। म्हणून आम्ही जेव्हा रामकथा करतो आणि भागवत कथा करतो त्यावेळेला दोन्हीतला फरक सांगतो। रामायणामध्ये 7 सोपान आहेत, 7 कांड आहेत आणि भागवतामध्ये एकूण 12 स्कंद आहेत। म्हणून मी नेहमी म्हणत असतो रामायण म्हणजे 1ली ते 7वी आणि भागवत म्हणजे 1ली ते 12वी। म्हणजे प्राथमिक शिक्षण, प्राथमिक एज्युकेशन म्हणजे रामायण आहे आणि ज्युनियर कॉलेज पर्यंतचं शिक्षण म्हणजे श्रीमद भागवत आहे। मग लक्षात ठेवा, जोपर्यंत प्राथमिक शिक्षण पूर्ण करत नाही तोपर्यंत भागवताचा अधिकारी होता येत नाही। प्रायमरी एज्युकेशन प्राप्त केल्याशिवाय ज्युनियरला सिनियरला जाता येत नाही। 7 सोपान आहेत रामायणातले आणि 12 स्कंद आहेत भागवताचे। श्रीमद भागवत महापुराणामध्ये सुरुवातीचे 6 अध्याय हे पद्मपुराणातले आहेत आणि भागवत ग्रंथ झाल्याच्या नंतरचे 4 अध्याय हे पद्मपुराणातल्या उत्तरखंडातले आहेत। म्हणजे सुरुवातीला 4 आणि 6 आणि नंतर 4 असे एकूण 10 अध्याय श्रीमद भागवत महापुराणामध्ये पद्मपुराणाच्या उत्तरखंडातले समाविष्ट केलेले आहे। पद्मपुराणाच्या उत्तरखंडातल्या पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक असा आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सच्चिदानंद या शब्दाचा विग्रह करा। सद अधिक चिद अधिक आनंद इति सच्चिदानंद। भगवान कसा आहे? सद स्वरूप आहे, चिद स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे। सच्चिदानंद रूप आहे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, विश्वाच्या उत्पत्तीचं कारण भगवान परमात्मा आहे, स्थितीचं कारण भगवान परमात्मा आहे आणि प्रलयाचं कारण सुद्धा जो भगवान आहे विश्वोत्पत्त्यादि हेतवे तो भगवान कसा आहे? तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। 3 प्रकारचे ताप आहेत, तुम्हा आम्हाला सर्वांना हे 3 ताप आहेत। कोणते कोणते? एक आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप आणि आदिदैविक ताप। प्रत्येक व्यक्ती तापाने त्रस्त आहे। कोणाला आध्यात्मिक ताप आहे, कोणाला आदिदैविक ताप आहे, कोणाला आदिभौतिक ताप आहे। पण या 3 प्रकारच्या तापाची निवृत्ती करणारा, 3 प्रकारच्या ताप घालवणारा जो भगवान आहे तो भगवान कृष्ण परमात्मा आहे। तापत्रय विनाशाय अशा कृष्ण कन्हैयाला, अशा कृष्ण परमात्म्याला आपला सर्वांचा नमस्कार असेल। तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। या भगवान कृष्ण परमात्म्याची हे कथेचं महात्म्य सांगत असताना पुढे सांगतात, निगमकल्पतरोर गलितं फलम शुकमुखादमृतद्रैव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः। भागवत हा असा ग्रंथ आहे तो कल्पवृक्षाचं परिपक्व झालेलं फळ आहे। निगम कल्पतरोर नुसतं पिकलेलं नाही तर पिकून खाली पडलेलं फळ आहे। गलितं फलम निगम कल्पतरोर गलितं फलम शुकमुखादमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः। पडलेलं हे फळ आहे, पवित्र फळ आहे। बघा काय परमेश्वराची शक्ती आहे माहित नाही। आपल्या दरवाजात पेरूचं झाड असू दे, आपल्या अंगणात पेरूचं झाड असू दे, पण पिकलेला पेरू आपल्याला कळत नाही। कोण निरोप देतो, त्याला मिस कॉल करतोय का व्हॉट्सअप मेसेज करतोय मला माहित नाही, पण ती ताबडतोब तो दोता म्हणा किंवा पोपट येतो आणि त्या पेरूला चोच मारून जातो। बरोबर आहे? पिकलेलं फळ आपल्याला कळत नाही पण पोपटाला मात्र कळतं। आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो, पिकवलेल्या फळापेक्षा पिकलेलं फळ गोड असतं ना। शेजीमध्ये पिकवलेला आंबा आणि झाडाला पिकलेला आंबा चवीमध्ये फरक आहे। पुढे बोलू, स्वतःहून पिकणं वेगळं आणि पिकवणं वेगळं। आणखी पुढे बोलू, स्वतःहून कथेला येणं वेगळं आणि दुसऱ्यांनी कथेला आणणं वेगळं। जे स्वतःहून आलेले म्हणजे ते झाडाला पिकलेल्या फळासारखे, आणि ज्यांना बळच कथेला पाठवले म्हातारा घरी किरकिर करतो म्हणून जा कथेच्या मंडपात असं असेल तर ते पिकवलेलं फळ आहे। भागवत हे पिकलेलं फळ आहे। पुन्हा एक गोष्ट सांगतो ऐका, लोकांनी आपल्याला शेजेमध्ये पिकवण्यापेक्षा स्वतःहून पिकावं आणि पिकल्यानंतर झाडाचा देठ सोडावा।
हे झाड कोणतं आहे? हा झाड म्हणजे संसार रूपी वृक्ष. भगवद्गीतेचा 15वा अध्याय. ऊर्ध्वमूल मदशाखा श्वत्थं प्राभुरव्ययम् छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्च ऊर्ध्वं प्रसुता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रबालाः अधश्च मूलानि अनुसंततानि कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. हा जो संसाररूपी वृक्ष आहे ना, या संसाररूपी वृक्षाच्या मुळावर आहेत आणि शाखा पालव्या खाली आहे. हा जो संसाररूपी वृक्ष आहे ना, शहाणफळ काय करतं? शहाणफळ फळ एकदा आपलं काम संपलं, आपलं पिकलो की देठाचा आणि आपला संपर्क तोडतं. म्हणजे संसाररूपी वृक्षाचा फळ संपर्क ज्याने तोडला ते शहाणफळ. आपल्या गौऱ्या जायची वेळ आली तरी संसाराचा मोह आपल्याला सुटच नाही. एक म्हातारा आजारी पडलं महाराज, एवढं आजारी पडलं तोंडातून आवाज निघेना. आवाज निघेना, सगळी माणसं परेशान आहेत, तरी सुद्धा कोपऱ्यात पडलेलं होतं. फक्त 2च शब्द तोंडातून निघत होते, वा के वा के. पोरांना वाटलं म्हातारपणाला आमच्या बाडवडिलांना वासुदेवा केशवा नारायणा काहीतरी म्हणायचं. चांगला डॉक्टर आणला, चांगलं सलाईन दिलं, काय असेल स्टेरॉइड म्हणा, काय ट्रीटमेंट ही केली, म्हाताऱ्याला थोडी ताकद आली. आणि आता पोराने विचारलं, बाबा काय म्हणत होते मगाशी तुम्ही? वासुदेवा केशवा. अरे कळते की नाही म्हणजे तुम्हाला? ते वासरू केरसुनी खातंय, कळत नाही? एवढं बारक्याचा प्रपंच करायचा सोडून तुम्ही. म्हणजे म्हातारपणाच्या शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आपला आणि संसाराचा मोह सुटत नाही. शास्त्र असं सांगतं की लोकांनी आपल्या घराच्या बाहेर काढण्यापेक्षा आपण स्वतःहून घराच्या बाहेर निघावं. पुढे एक वाक्य बोलू. लोकांनी उठ म्हणेपर्यंत कधी कुठे बसायचं नाही. लोकांनी गब्बस म्हणेपर्यंत कधी बोलायचं नाही. आणि लोकांनी काहीतरी बोल आता, काय दातकळी बसली का म्हणेपर्यंत कधी शांत राहायचं नाही. काही काही माणसं उठतच नाहीत महाराज. उठवायचा प्रयत्न केला तरी उठत नाही, जायचा घालवायचा प्रयत्न तिला केला तरी जात नाहीत. एक जावई सासरवाडीला आला, 8 दिवस झाले, 4 दिवस, 15 दिवस झाले, जायचं काही नावच घेईना. सासरी बुवाने जावाई बापूला म्हटलं, गावं जावाई बापू, आई पत्नीचं मुलाबाळांचं काय चाललं, काही बघितलं नाही, काही नाही, गेला नाहीत, काही नाही. हे काय म्हणतो माहिती का? फोन करून त्यांनाच बोलून घेतो. अरे तुला घालवायचं पडलं, तू आणखीन बोलावून घेतो. शेवटी एके दिवशी सासरी बुवानी आणि पती पत्नीने विचार केला, हे असं काही सहजासहजी जात नाही, आपण आज संध्याकाळी भांडणं करू. जेवायला बसल्यानंतर त्यांनी सहज म्हणलं, बेसन खारट केलं. ते म्हणले, खायचं तर खा, नाही तर उठून जा. आता हे काय नवीन वाक्य आहे का? पुरुष मंडळी, खायचं तर खा, नाही तर उठून जा, हे काय नवीन वाक्य आहे का? बोला ना, तुम्ही काय संन्याशी आहेत का? बोला ना, खरं आहे का नाही? नवीन आहे काय वाक्य? आपण तर रोजच ऐकतो. खायचं तर खा, नाही तर उठून जा. आपल्याला सप्ताह तोपर्यंत उठून गेल्यावर जवळ पुन्हा कोण खाऊ घालणार आहे? मला उलट बोलतीस का म्हटल्याबरोबर त्याने काठी घेतली आणि मारायला धावला. आता तिच्या लक्षात आलं मारते म्हटलं, ते आतल्या बेडरूम मध्ये गेले. बेडरूम मध्ये गेल्यानंतर याने खोटं खोटं गादीवर मारायला सुरुवात केली. तिने खोटं खोटं रडायला सुरुवात केली. जावाई बापू म्हणला, इथं थांबण्यात काही मजा नाही. म्हणला आता आपण जावं. ते आलं ना आपल्या भोलेनाथाच्या मंदिरावर येऊन बस. त्याने गावात सगळीकडे पाहिलं जावाई बापू आता गेला. म्हटल्यानंतर आता नवरा म्हणाला, घेऊन ले वाढून आता जेवण करू. गेला, आता येत नाही. आणि मग जेवण करता करता दोघांची चर्चा सुरू झाली. ते म्हणलं, बघ मी कसं केलं मारल्यासारखं. ते म्हणले, बसा का. मी कसं केलं रडल्यासारखं. हे दरवाजात उभं राहिलं आणि हे म्हणतं, मी कसं केलं गेल्यासारखं. काही माणसं घालवण्याचा प्रयत्न केला तरी जात नाहीत. काही माणसं उठवण्याचा प्रयत्न केला तरी जात नाहीत. आणखी पुढे सांगतो, घरातल्या माणसाला आपला कदर येईल एवढ्या वेळ सुद्धा माणसाने घरात थांबू नये. शहाण्या माणसाने एकदा कवय झालं, मला पुढे बोलायचं. रामायणामध्ये रामचंद्र प्रभूच्या पित्याचा दशरथांचा कानाजवळचा एकच केस पांढरा झालेला होता. श्रवण समीप भये सीत केसा. कानाजवळचा एकच केस पांढरा झाला होता. श्रवण म्हणजे कान, समीप म्हणजे जवळचा. श्रवण समीप भये सीत केसा. कानाजवळचा एक केस पांढरा झाल्याबरोबर राजा दशरथांच्या लक्षात आलं, आता आपलं वय झालंय, पोरांच्या हातात कारभार द्यावा आणि आपण निवांत राहावं. हे रामायण आहे. आमच्या म्हाताऱ्यांची एक केस नाही, अख्खी दाढी पांढरी झाली तरी पोरांच्या हातात कारभार देत नाही. पोरं तुमच्याकडे नीट बघत नाहीत. शहाण्या माणसाने आपलं वय झालं की मस्तपैकी संसारातून हळूहळू हळूहळू हळू विरक्त व्हावं आणि विरक्त व्हावं आणि संसारातून विरक्त व्हावं आणि परमार्थाला आसक्त व्हावं.
संसाराची विरक्ती झाल्याशिवाय परमार्थाची आसक्ती निर्माण होत नाही, परमार्थाची विरक्ती झाल्याशिवाय संसाराची आसक्ती निर्माण होत नाही. संसाराचीही आसक्ती आणि परमार्थाची आसक्ती असेल तर दोन्ही पेवावरी ठेवू जातात होय अपघात शरीराचा. दोन्ही गोष्टी सहजासहजी शक्य होत नाहीत. फळ बघा तुम्ही, फळ एकदा आपलं काम झालं की स्वतःहून देटाला सोडून देत आहे. तसं भागवताचं हे जे फळ आहे ते कल्पवृक्षाचं पिकलेलं फळ आहे. नुसतं पिकलेलं फळ नाही तर ते पिकून खाली पडलेलं आहे. निगम कल्पतरोर गलितम फलम. आणि या फळाला शुकदेवांसारख्या पवित्र महात्म्याची चोच लागलेली आहे. शुकमुखाद मृतद्रव संयुतम. आणि हे जे पिकलेलं फळ जे आहे, परिपक्व फळ आहे, हे फळ असं प्यायचं आहे. पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भूवि भावुकाः. बघा तुम्ही, काही फळं खायची असतात, काही फळं अशी असतात महाराज. काही फळाचा वरचा भाग खायचा असतो, आतला भाग टाकून द्यायचा असतो. उदाहरणार्थ बोला, वरचं खायचं, आतलं टाकून द्यायचं. सांगा ना, झोपले का काय? एखादं फळ सांगा, वरचं खातो आणि आतलं टाकून देतो. हा, आंबा वरचं खातो, टरकल खात नाही. वरचं खातो, आतलं टाकून देतो. उदाहरणार्थ बोर, बरोबर, बोर. काही फळाचं आतलं खातो, वरचं टाकून देतो. बदाम, आणखीन साधं केळी. काही फळाच्या वरचंही टाकून द्यायचं, आतलंही टाकून द्यायचं, मधलं खायचं. त्याचं उत्तर आहे आंबा. बरोबर आहे. आंब्याचं वरचं टरकल काढायचं, आतली कोळी टाकायची, मधला रस खायचा. काही फळाचं काहीच टाकायचं नाही, सगळंच खायचं. सांगा, फळ फळ. हा, आणखीन बोला ना. सफरचंद, पेरू, पेरू. आणखीन सफरचंद, सफरचंद. सफरचंद टरकला सकट खात नसतात. उगा 150 रुपये किलो आहे म्हणून आपण टरकला सकट खातो. काही फळाचा वरचा भाग टाकून द्यायचा असतो, आतला खायचा असतो. पण भागवत हे असं फळ आहे ज्याचा कुठलाच भाग टाकून द्यायचा नाही, ना आतला ना वरचा. सर्व भाग एकत्रित करायचा आणि आपल्या भाषेमध्ये त्याचं ज्यूस करायचं आणि ते भागवताचं ज्यूस सेवन करायचं. वेद तरुचे मधुर फळ स्वादुर सेजे स्ववर आत्मा राम मुनी सकळ सेवनी झाले जरसफळ. पाहाप वरणी आली अवनी की अगहरणी भवजल तरणी दीपकिता आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ. हे अतिशय मधुर असणारं हे जे फळ आहे, या फळाचा ज्यूस किंवा हा रस आपल्याला प्यायचा आहे. पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भूवि भावुकाः. सुंदर असं हे भागवताचं रसस्वादन आपल्याला करायचं आहे. भागवताचं महात्म्य काय आहे ऐका. पद्मपुराणातल्या या 6 अध्यायाच्या पहिल्या 3 अध्यायामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची कथा येते आहे. भक्ती नावाची एक स्त्री आहे. या भक्तीला 2 पुत्र आहेत. एका पुत्राचं नाव आहे ज्ञान, एका पुत्राचं नाव आहे वैराग्य.
थोडं लक्ष द्या. मी शेवटच्या दिवशी विचारत असतो कोणाचा पुत्र कोण होता, कोणाचा पती कोण होता, आणि जे योग्य बक्षीस देईल उत्तर देईल त्याला मी बक्षीस देतो माझ्यातर्फे. संयोजकांनी त्यांना घ्यायचं काही कारण नाही, मी देतो. थोडं लक्ष द्या. भक्तीला 2 पुत्र आहेत. एका पुत्राचं नाव आहे ज्ञान, दुसऱ्या पुत्राचं नाव आहे वैराग्य. ही भक्ती माता त्या दोन्ही पुत्रांना पाखंड रोगाने पीडित झाल्यामुळे दोन्ही मुलं बेशुद्ध पडली होती. आणि 2 पोरं बेशुद्ध पडलेली, एक मुलगा उजव्या मांडीवर आहे, दुसरा मुलगा डाव्या मांडीवर आहे. 2 पोरांना मांडीवर घेऊन डोळ्यात अश्रू वाढवून भक्तिमाता रस्त्याच्या कडेला बसली. मला असं वाटतं की सध्याच्या काळामध्ये सुद्धा भक्तिरूपी मातेची हीच अवस्था आहे. एक पोरगा दारूच्या नादाला लागला, एक पोरगा जुगाराच्या नादाला लागला, आणि 2 व्यसनाधीन झालेल्या पोराला मांडीवर घेऊन आमचे माय दररोज रडते. हो, ही माय कधी नेत्याला गाराणं सांगते, कधी महाराजाला गाराणं सांगते, कधी कोणाला गाराणं सांगते, रडत राहते. हो मायबाप, ऐका हो मायबाप. तसं पाहिलं तर लेकरांनी आईच्या डोळ्यात अश्रूच आणू नये, पण लेकरामुळे जर आईच्या डोळ्यात अश्रू येत असतील तर अशी लेकरं काय कामाची. 2 लेकरं मांडीवर आहेत, अनेक लोक रस्त्याने जात आहेत, पण त्याच्याकडे कोणी पाहत नाही. एक सांगू आपल्याला, एखादा माणूस जर रडत असेल, एखादा माणूस जर दुःखामध्ये असेल, तर दुःखामध्ये असणाऱ्या माणसाकडे तुझं काय झालं म्हणून विचारायला सुद्धा माणसाचं अंतःकरण जरा थोडं पाझरणारं असलं पाहिजे, थोडं प्रेमाचं अंतःकरण असलं पाहिजे. नाहीतर रडणाऱ्या माणसाकडे कानाडोळा करून जाणारी माणसं भरपूर आहेत, पण दुःखामध्ये असणाऱ्या माणसाला नेमकं तो का रडतोयस म्हणून विचारणारी माणसं समाजात फार कमी आहेत. नाही, एक काळ होता महाराज, रडणाऱ्या माणसाकडे जाऊन विचारायचे. शेजारच्या घरात जर रडायचा जरी आवाज आला तर शेजारची माणसं आवाज द्यायचे, ताई काय झालं, लेकरू रडतंय, अर्धा तास झालं. आता लेकरं तर सोडा महाराज, मोठी मोठी माणसं जर रडायला लागली तर शेजारच्या घरात कोणी वाकून पाहत नाही, डोकावून पाहत नाही, कोणी विचारत नाही. एकच विचारतो, जाऊ द्या आपल्याला काय करायचं. भक्ती मातेच्या त्या प्रवासामध्ये रडत असताना अनेक लोक जात आहेत, पण कोणी सुद्धा थांबत नाही, कोणी सुद्धा तिला विचारत नाही. योगायोगाने त्याच रस्त्याने नारद महर्षींचा प्रवास होतोय, आणि नारदाने पाहिलं ही कोणीतरी स्त्री आहे, रडते, 2 लेकर मांडीवरती आहेत. नारदाने तिला विचारलं, बाई तू कोण आहेस, का रडतेस. भक्ती मातेने आपलं उत्तर दिलं आणि सांगितलं, अहम भक्तीर इति ख्याता इमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो. अहम भक्तीर इति ख्याता इमो मे तनयो मतो. मी भक्ती या नावाने प्रसिद्ध आहे, हे 2 माझे पुत्र आहेत. ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो. एका पुत्राचं नाव आहे ज्ञान, दुसऱ्या पुत्राचं नाव आहे वैराग्य. या 2 पुत्रांना कालयोगाने जर्जर केलेला आहे. नारदांना विचारलं, नेमकं तू कुठली आहेस, कुठून आली, कशी आली, काय झालं. भक्ती मातेने आपला परिचय सांगितला. उत्पन्ना द्रविडेसाहम वृद्धिं कर्नाटके गता क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गताः. माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला. उत्पन्ना द्रविडेसाहम, द्रविड देशामध्ये जन्म झाला. वृद्धिं कर्नाटके गता, कर्नाटकात मी मोठी झाले, आणि महाराष्ट्रामध्ये क्वचित क्वचित ठिकाणी माझा सन्मान झाला. सगळ्या ठिकाणी नाही म्हणली, सर्व ठिकाणी म्हटली नाही. काय म्हटली भक्ती माता, क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गताः. आणि भक्तीचा सन्मान महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच आहे असं समजू नका. काही ठिकाणी भक्तीचा सन्मान आहे, काही ठिकाणी भक्तीचा आजही अवमान आहे. तुम्ही म्हणाल कसं काय, मी स्तुती करत नाही पण वस्तुस्थिती सांगतोय. काल जेव्हा आम्ही दापुरा नगरीमध्ये आलो त्यावेळेला मस्तपैकी बरीच मंडळी आमच्या स्वागतासाठी तयार होती. कोणी फुलं टाकत होतं तर कोणी हार टाकत होतं. हा आमचा सन्मान नाही, आम्हाला कोण विचारणार आहे. ही आपल्या अंतःकरणातली भक्ती आहे. काही गावात आमचं असं वाजत गाजत स्वागत होतंय, फुलं उधळून स्वागत होतंय. काही काही गावात आम्ही जेव्हा कीर्तनाला जातो त्यावेळेला सगळी मंडळी हरिपाठाल झाल्याच्या नंतर जेवायला गेलेली असतात, आणि जेवायला गेलेली मंडळी असतात तर मंदिराचा ताबा किंवा मंडपाचा ताबा गावातल्या लहान लहान पोरांनी घेतलेला असतो.
लहान लहान पोरं त्या मंडपामध्ये असतात आणि मग ते आम्ही ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्या पोराने आमची महाराजाची गाडी पाहिली की ते पोरग तिथूनच बोंबलायला सुरुवात करतं. काय म्हणतो माहिती, महाराज आलो रे. इमानदारीने काही गावामध्ये पोरं बोंबलून स्वागत करतात आणि काही गावामध्ये भजन करून स्वागत करतात. सगळ्याच गावात भक्तीचा सन्मान आहे असं समजू नका आणि सर्वच ठिकाणी भक्तीचा अवमान आहे असंही समजू नका. भक्ती माता सांगते, क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुरुजरे झीणताम गताः. महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे माझा सन्मान झाला आणि पुढे गुजरातमध्ये मी गेली तेव्हा गुजरातमध्ये तर मला म्हातारपण आलं, मला वयोवृद्ध अवस्था आली. आणि मग नारद महर्षींना म्हणते, हे साधू थोडस थांबा. भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशय. हे साधू, हे नारदजी, भो भो साधू क्षणं तिष्ठ, क्षणभर थांबा आणि ही माझी चिंता, माझं जे दुःख आहे ते दूर करा. का? या देशातल्या प्रत्येकाकडे चिंता आहे, प्रत्येकाला दुःख आहे महाराज. पण लक्षात ठेवा, आपल्या जीवनातलं दुःख शक्यतो कोणाला सांगायचंच नाही. नाही सांगायचं. का सांगायचं नाही? ही माणसं आपलं दुःख ऐकताना रडून ऐकतात आणि आपलं ऐकलेलं दुःख दुसऱ्याला सांगताना मात्र हसून सांगतात. म्हणून रडून ऐकतात आणि हसून सांगतात. अशा नालायक माणसाला दुःख सांगण्यापेक्षा आपलं दुःख सांगायचं असेल तर देवाला सांगा, सांगायचं असेल तर संतांना सांगा. दुसऱ्या कोणाला दुःख सांगायचंच नाही. नाही सांगायचं महाराज. देवा सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, सुख दुःख. 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 देवानी वारील भूक, देवानी वारील भूक. जाऊ देवाची गावा, देवा गावा. जाऊ देवाची गावा, हो जाऊ देवाची गावा, देवाची गावा. जाऊ देवाची गावा, देवाची गावा. सांगायचं असेल दुःख तर देवाला सांगा, सांगायचंच असेल दुःख तर संतांना सांगा. वास्तविक पाहता हे दुःख दुसऱ्याला कोणाला सांगायचं नाही. सांगायचं नाही महाराज. माणसाशी विचित्र आहेत. ऐकताना एवढं रोडू रोडू दुःख सांगतात. अरे अरे ऐकतात दुःख ऐकतात, अरे अरे वाईट झालं. आणि आपल्यापासून निघून जातात आणि दुसऱ्या सांगतात बरं झालं, त्याची म्हैस मेली, मला ताक दिलं नव्हतं. आता किती अवघड आहे. म्हणून शहाण्या माणसाने आपल्या जीवनातलं दुःख कधी माणसाच्या समोर प्रकट करायचं नाही. दुःख सांगायचंच असेल तर माझ्या देवाला सांगा, दुःख सांगायचंच असेल तर आई वडिलाला सांगा आणि दुःख सांगायचंच असेल तर फक्त संतांना सांगा. बाकी कोणाला दुःख सांगायचं नाही. भक्ती माता आपल्या जीवनातलं दुःख नारद वर्षीला सांगते, नारदजी माझी 2 मुलं आहेत. वास्तविक पाहता मी आजारी पडावं आणि माझी सेवा लेकरांनी करावी, पण इथे मात्र उलट झालंय. लेकरं आजारी पडली आणि त्या लेकराची सेवा मला करावी लागते. काही करा, या कष्टातून या दुःखातून माझी मुक्तता करा, यातून मला बाहेर काढा. नारद ऋषीने विचार केला आता काय करावं लागेल. त्यावेळेला नारदाने तप केलं, ब्रह्मदेवाची आदी करून भगवंताची भेट घेतली. कुणी काही मार्ग सांगितला, कोणी काही मार्ग सांगितला आणि शेवटी नारदांना सांगितलं, नारदजी या भक्तीच्या 2 पुत्राची ही मूर्छित अवस्था जर नष्ट करायची असेल तर त्यासाठी एक कथा आहे. त्या कथेचं नाव आहे भागवत कथा. तुम्ही भागवताची कथा श्रवण करा, या 2 लेकराची मूर्छित अवस्था नष्ट होईल. आणि मग भक्तीच्या 2 पुत्राची ज्ञान आणि वैराग्य यांची ती मूर्छित अवस्था